नमस्कार. तर आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे राजयोग. तर आज आपण राजयोगावर चर्चा करणार आहोत. हा शब्द आपण बरेचदा ऐकतो. ज्योतिष म्हणलं की आपल्याला राजयोग, धनयोग आहे का, राजयोग आहे का, आपल्या कुंडलीला अशी एक उत्सुकता आपल्या सगळ्यांना असते. काही चांगला योग आहे का. तर त्या काही चांगल्या योगपैकी एक असतो राजयोग. आज मी त्याच राजयोगाबद्दल थोडंसं बोलणार आहे, डिस्कस करणार आहे आणि एक्झाम्पलही दाखवणार आहे तुम्हाला. तर आता आपण बोलूया राजयोग म्हणजे काय. राजयोग म्हणजे तो योग असला की त्या दशेमध्ये जो ग्रह असेल त्या दशेमध्ये चांगला आपला उत्कर्ष होतो. आता राजयोग ह्याचा अर्थ काय, म्हणजे सगळेजण राजा होतात का असा अर्थ होतो का ह्याचा, तर नाही, असा ह्याचा अर्थ होत नाही. राजयोग असला म्हणजे राजा झाला असा अर्थ होत नाही. राजयोग म्हणजे आपला उत्कर्ष होतो. त्यालाही कंडिशन आहे की तो ज्या घरामध्ये बनतो आहे त्या घराला वापरलं गेलं, त्या ॲक्सिसला वापरलं गेलं कीच त्या योगाचा आपल्याला उपयोग होतो. आणि कोणत्या वयात येतो आहे राजयोग, म्हातारपणात येतो आहे का तरुण वयात येतो आहे यावरही डिपेंड करतं राजयोग. तर लगेच राजयोग आहे म्हणून आपण कोणत्याही कन्क्लुजनवर पोचू शकत नाही. त्यासाठी आपल्याला बाकी गोष्टी बघायला लागतात, बरोबर. तर आता आपण वळूया राजयोग काय. तर केंद्राचा स्वामी आणि त्रिकोणाचा स्वामी हे एक लक्षात घ्या सूत्र. केंद्राचा स्वामी आणि त्रिकोणाचा स्वामी एकत्र झाले की राजयोग तयार होतो. आता केंद्र म्हणजे काय. केंद्र म्हणजे ज्योतिषच्या म्हणजे कुंडलीमध्ये 1, 4, 7, 10 या घरांना केंद्र असं म्हणतात आणि 1, 5, 9 या घरांना त्रिकोण असं म्हणतात. तर केंद्राचा स्वामी त्रिकोणाबरोबर ह्यांचा जर युती झाली, कंजंक्शन, तर तो एक राजयोग असतो. आपण असं त्याला राजयोग तेव्हा म्हणतो. म्हणजे 1, 4, 7, 10 या स्वामी यापैकी कुठल्या तरी घराचा स्वामी 5व्या किंवा 9व्या घराबरोबर जर त्याची युती झाली, ते एकत्र बसले किंवा एकमेकाच्या समोरासमोर आले, म्हणजे एकमेकाला ॲस्पेक्ट दिला त्यांनी, तर तो राजयोग होतो असं आपण म्हणतो. तर त्यासाठी आता आपण एक कुंडली आणलेली मी तुम्हाला दाखवायला एक्झाम्पल म्हणून. तर ही बघा कुंडली, मिथुन लग्नाची कुंडली आहे. ह्याच्यात पहिले आपण जाणून घेऊया केंद्र म्हणजे काय. हे बघा 3, 3, 4, 5, 6 हे चौथं घर, म्हणजे तिसऱ्या घराचा स्वामी 1, 4, 7, 10 या घराचा स्वामी जर या हे 5वं घर आणि 9वं घर याच्याबरोबर जर आला तर तो राजयोग होतो. तर इकडे तुम्हाला दिसतोय का कुंडलीमध्ये कोणता राजयोग दिसतोय, बरोबर. काय दिसतोय, या घरात दिसतोय राजयोग सगळ्यांना. 10व्या घरामध्ये कोणता या राजयोग दिसतोय, इकडे सॅटर्न आणि ज्युपिटर हे ग्रह एकत्र आलेले आहेत. तर सॅटर्न इकडे आहे 9व्या घराचा स्वामी आणि ज्युपिटर इकडे आहे 7व्या घराचा स्वामी आणि 10व्या घराचा स्वामी. तर हा राजयोग एक झालेला आहे, एक अतिशय चांगला राजयोग या कुंडलीत आपल्याला बघायला मिळतो आहे. सॅटर्न आणि ज्युपिटर हा राजयोग या कुंडलीत झालेला आहे 10व्या घरामध्ये. तर हा एक राजयोग झाला. त्याच्यानंतर दुसरा कोणता राजयोग दिसतोय का तुम्हाला, दिसतोय, कोणता दिसतोय बरं, कोणता ग्रह आहे, हा मर्क्युरी, बरोबर. हा म्हणजे बुध ग्रह आहे मर्क्युरी. पहिल्या घराचा स्वामी आणि चौथ्या घराचा स्वामी मर्क्युरी, केंद्राचा स्वामी त्रिकोणाबरोबर, म्हणजे ह्या झाला त्रिकोण, हे त्रिकोणाचं घर एक या कुंडलीतलं. 5वं घर ह्याचा स्वामी आणि चौथ्या घराचा स्वामी एकत्र इकडे बसलेले आहेत 7व्या घरी. हा झाला आणखीन एक योग, हा आणखीन एक राजयोग या कुंडलीतला. तर असं आपण बघू शकतो. तुम्ही तुमच्या कुंडल्यांवर ही गोष्ट लावून बघा, मित्रांच्या कुंडल्यांवर, तुमच्या कुंडल्यांवर, नातेवाईकांच्या कुंडल्यांवर, आणि बघा राजयोग आहे का, तुम्हाला त्या ग्रहाची दशा आली तेव्हा तुमचा उत्कर्ष झाला का, बरोबर. या सगळ्या गोष्टी बघा आणि कसा तुमचा एक्सपिरियन्स होता मला नक्की सांगा. ही व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.